आज पहिल्यांदाच बकलावा बनवण्याचा प्रयत्न केला, पण बघूयात याने बाजारातल्या बकलावाला टक्कर दिली आहे का? तर चला सोबत बनवूया काही साहित्यापासून खुसखुशीत बकलावा. सगळ्यात आधी आपण इथे आपल्या आवडीचे नट्स घेणार आहोत. आज मी याच्यात कॅश्यू, आल्मंड आणि पिस्ताचिओ घेतले. तुम्ही फक्त पिस्ताचिओसुद्धा वापरू शकतात. यात सोबत मी 1 स्पून आहे ती वेलची पावडर घेतले आणि कोर्सली ग्राइंड करून घेतलं. माझ्याकडे या फिलो पेस्ट्री शीट आहे ज्याचा वापर मी आज करणार आहे. तर माझ्या कंटेनरच्या साईजप्रमाणे मी याला कट करून घेतलं आहे. 5-6 शीट पहिल्या यूज केल्या, त्याच्यावरती जे आपण नट्स ग्राइंड केले आहेत त्याची एक लेअर ॲड केले. पुन्हा 5-6 फिलो शीट मी वरती ॲड करून त्याच्यावर उरलेले नट्सची जी पावडर आहे ती स्प्रेड केली. इक्वली सगळं स्प्रेड झाल्याच्या नंतर उरलेल्या जेवढ्या शीट होत्या त्या मी सगळ्यात वरती टॉप लेअरला यूज केलं आहे. त्याला सिम्पली कट केलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याला शेप देऊ शकता. सगळ्यात शेवटी तुम्ही बटर किंवा मेल्टेड तूप असेल ते याच्यावर स्प्रेड करायचं आहे. या सगळ्या लेअरमध्ये ते व्यवस्थित ॲब्झॉर्ब झालं पाहिजे आणि त्यानंतर ह्याला बेक करायला ठेवायचं आहे. जवळपास 15-20 मिनटात हे रेडी होऊन जाईल. तोपर्यंत मी एका भांड्यामध्ये सिरप बनवायला घेते. तर याच्यात मी थोडंसं पाणी घेतलं आहे. आपण खूप कमी क्वांटिटी बनवतो आहे म्हणून इथे सिरपसुद्धा मी कमीच घेतलेला आहे. सो तुम्ही तुमच्या क्वांटिटीप्रमाणे सिरप बनवू शकता. जसं तुम्हाला हवं आहे तेवढं कमी जास्त गोडसुद्धा तुम्ही ॲडजस्ट करू शकता. आपल्या बघू शकता इथे जी बकलावा आहे तो मस्त बेक झालेला आहे, गोल्डन आणि क्रिस्पी. त्याच्यावर मी सिरप ॲड केलं आहे आणि तुम्ही बघू शकता ह्याचा फायनल लुक आणि लेयर्स किती मस्त झालेले आहेत. आणि खरं सांगू, इतकं अप्रतिम हे डेझर्ट झालं आहे की आता हे आमच्या घरी नेहमीच बनेल. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. बाय.